यवतमाळ तालुक्यातील निळोणा गोंधणी परिसरात शासनाच्या ई क्लास जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे। याबाबत आरटीआय कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार दाखल करून संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। यवतमाळ तालुक्यातील निळोणा गोंधणी परिसरात शासनाच्या ई क्लास जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। व्हिसल ब्लोअर अमोल कोमावार यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार दाखल करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही शासकीय परवानगी न घेता जेसीबी आणि टिप्परच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात येत होतं। 2 एप्रिलला अमोल कोमावार यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून तात्काळ कारवाईची मागणी केली। मात्र कारवाई करण्याऐवजी संबंधित तलाठ्यानंच आरोपींना सूचित करून जेसीबी हटवण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचा संगत मताचा संशय व्यक्त होत आहे। या प्रकरणात पंचनामा करण्यात आला असून सुमारे 4 एकर परिसरात जवळपास 20,000 ब्रास उत्खनन झाल्याचा आरोप आहे। मात्र अधिकृत नोंदणीत फक्त 700 ते 800 ब्रास दाखवण्यात आल्याचंही समोर आलं। तसेच ते उत्खननादरम्यान 70 ते 80 सागवानाची झाडं तोडण्यात आल्याची तक्रारही वन विभागाकडे करण्यात आली आहे। संबंधितांवर वन कायद्यानुसारही कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान यवतमाळ तालुक्यात यापूर्वीही कोट्यवधी रुपयांचं अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचं समोर आलं असून प्रशासन यावर कठोर कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे।